नमस्कार. आज टेनिस क्रिकेट बऱ्याच पिढ्यांपासून खेळलं जातं. जर आपण आधीच्या आपल्या पिढीला त्यांच्या काही आठवणी विचारल्या तर सर्वच खेळाडू आपल्या आठवणी सांगू शकतील असं नाही आहे. त्यातल्या काही खेळाडूंच्या आठवणींनाच वाचा फुटेल आणि काही खेळाडूंच्या आठवणी त्यांच्या मनातच कायमच्या घर करून राहतील. त्यावेळेला झालेल्या स्पर्धा किंवा त्यावेळेस झालेले चुरशीचे सामने हे ज्या लोकांनी त्यावेळेस मैदानावर उभे राहून पाहिले त्या आठवणी तेवढ्या प्रेक्षकांपुरत्याच मर्यादित आहेत. 1990च्या दशकामध्ये आर्के ट्रॉफीच्या काही सामन्यांचं चित्रीकरण झालं आणि ते सामने आजही आपण कधीतरी पाहू शकतो. किंवा 1988ला गुलाब जोशींच्या झालेल्या पार्ले टिळकच्या स्पर्धेंचे काही पेपर कटिंग्स आपल्याला बघायला मिळतील. पण त्याच्या तब्बल 20 वर्षांनंतर कुर्ल्याच्या एका साधारण परिवारामध्ये राहणारा मुलगा, मुंबईतल्या मैदानांमध्ये टेनिस क्रिकेट खेळणारा मुलगा एक आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करतो काय, आपल्या विचारांना चालना देतो काय आणि tenniscricket.in सारखं एवढं मोठं साम्राज्य उभं करतो काय. ही इज नन अदर दॅन संतोष नाणेकर. संतोष, मी असं म्हणेन की सगळ्यात पहिले थँक्स फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट. कारण फक्त ह्यासाठीच नाही की तू हे चालू केलंस, तर मी असं म्हणेन की यू हॅव क्रिएटेड अन इंडस्ट्री. म्हणजे ह्या इंडस्ट्रीच्या भोवताली बऱ्याच लोकांना संधी मिळाली आणि बऱ्याच लोकांना रोजगार मिळाला. हे त्यातलं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे टेनिस क्रिकेटमध्ये बरेच टप्पे होऊन गेले आणि खूप महत्त्वाचे होते. I would say tenniscricket.in is the highest peak of टेनिस क्रिकेट रेव्होल्युशन. जी क्रांती आली ते tenniscricket.in मुळेच आली. तू जेव्हा हे सुरू केलंस तेव्हा तुला वाटलं होतं की आपण एवढं मोठं साम्राज्य उभं करतोय? नाही, असं तर मला कधी काय वाटलं नव्हतं. मी 2013मध्ये मी स्टार्ट केलेलं. ॲक्च्युली तुम्हाला माहिती असेल, मी पण प्रोफेशनल क्रिकेट खेळलो आहे. अशोक इलेव्हनमध्ये खेळलो, नंतर माझ्या एंडिंगला मी अमोल म्हात्रे विक्लोन्समध्ये खेळलो. आणि खेळता खेळता असं होतं की IT बॅकग्राऊंड होता माझा. एज्युकेशनमध्ये फक्त IT बॅकग्राऊंड असून मतलब नाही, कारण मी ऑल सब्जेक्ट ड्रॉपआउट होतो. आणि त्यावेळेस मला कॉलेजने ड्रॉपआउट केलेलं, पण ते मी घरी नव्हतं सांगितलं की मी ड्रॉपआउट आहे. माझ्याकडे फक्त होतं की क्रिकेट हे माझं पॅशन होतं. आणि नंतर मी त्याला प्रोफेशन करायचं ठरवलं. मनामध्ये इच्छा होती की आपण टेनिस बॉल क्रिकेटसाठी काहीतरी केलं पाहिजे. माझ्याकडे 2 ऑप्शन्स होते, एकतर मॅगझिन किंवा वेबसाईट. मॅगझिन इन्व्हेस्टमेंट होती. मॅगझिन म्हणलं की ते मॅगझिन आले, इन्व्हेस्टमेंट आली, तो मी ड्रॉप केला. आणि मग आपण एक छोट्या लेवलला मी फेसबुक पेज चालू केलेलं नॉर्मली. आणि फेसबुकच्या माध्यमातून मी जिथे मी खेळायला जायचो तिथले फोटो काढून मी अपलोड करायचो. असा माझा विचार होता की आपण सुरुवातीला वर्षभर फेसबुक पेजवर करू, पण एवढा मोठं होईल हे मी पण देखील स्वप्नात विचार नव्हता केला. पण ते स्टेप बाय स्टेप, जसं आपण एखाद्या फील्डमध्ये पडतो नंतर आपल्याला ते कळतं की पुढे करायचं. आणि पब्लिक डिमांडनुसार ते काळ बदलत गेला आणि आज तुम्ही जे बघताय ते झालं. अच्छा, तू म्हणजे ह्या लेवलपर्यंत पोहोचलास. काही माइलस्टोन्स असतील, काही मदत असेल किंवा काही वेलविशर्स असतील, तर कुठून कशी मदत झाली हे उभारण्यामध्ये? सुरुवातीला कसं होतं की मी क्रिकेट खेळलो, पण मला एवढं टेनिस बॉल क्रिकेटमधलं एवढं मला माहीत नव्हतं. उमेश मांजरेकर सर कोण आहेत, चंद्रकांत शिंदे सर कोण आहेत, शंतनू गाय सर कोण आहेत, हे मला नाव, या तिघांपैकी मला एकही नाव माहीत नव्हतं. मी एक 2nd, 3rd कॅटेगरीमध्ये खेळत होतो, म्हणजे लोकल म्हणजे प्रोफेशनल क्रिकेट ते. आणि नंतर मग विचारलं, मी अशोक भाई होते, त्यांना विचारलं यार मला चालू करायचं आहे, कसं चालू करायचं. मग त्यांनी सांगितलं की तू इथे भेट. एक परेश करून आमच्या कुर्ल्यामध्ये होता, तो या लोकांना ओळखत होता, परेश प्रजापती करून. त्यांच्याकडे मी गेलो आणि सांगितलं मला टेनिस बॉल क्रिकेटची वेबसाईट चालू करायची, तर नाव काय ठेवायचं. त्यांनी सांगितलं की एक शॉर्टकट नाव, मी टी क्रिकेट ठेवलेलं. नॉर्मली टी क्रिकेट खूप छोटं झालं, तर त्यांनी मला सांगितलं टी क्रिकेट नको, टेनिस क्रिकेट ठेव. तर तिथून ते tenniscricket.in निघालं. मी पुढे .in लावलं, कारण .com अवेलेबल नव्हतं त्यावेळेस. आणि जर तुम्ही वेल विशर्स म्हणाल तर मला वाटतं की tenniscricket.in मध्ये प्रायोरिटी 2 वेल विशर आहेत आणि ते ओपनली, ते जगजाहीर आहेत. कारण त्या लोकांनी जो सपोर्ट मला केला आहे, एकतर चंद्रकांत शिंदे आणि दुसरे बोरोली बॉयजचे सुभाष कोल्हापटे, हे 2 व्यक्ती tenniscricket.inच्या जडणघडणीमध्ये स्टार्टिंगपासून, जेव्हा टेनिस बॉल क्रिकेट काही नव्हतं, टेनिस क्रिकेट काही नव्हतं आणि आज सर्व काही आहे, ते तेव्हा पण होते आणि ते आजही आहेत. त्यांनी मदत इन द सेन्स की चंद्रकांत शिंदे सरांनी कसं होतं की मी
जवळपास 1 वर्ष मी त्यांच्याकडे दर 2 दिवसांनी जायचो आणि ते मला इन्फॉर्मेशन सांगायचे. म्हणजे एखाद्याने स्वतःचा वेळ दररोज त्या अर्धा ते 1 तास कुठल्याही, मी आज ऑन कॅमेरा मी तुम्हाला सांगतो की कुठल्याही गोष्टीची अपेक्षा त्यांनी बाळगली नाही माझ्याकडून. आणि मला वाटतं की हे त्यांनी जे नॉलेज दिलं प्रत्येक प्लेअरबद्दल, जर तुम्ही जुने सिनेमा देवा ज्या टीम आहेत वर्सोवा, पूर्ण माहिती, टोटल माहिती मला चंद्रकांत शिंदे सरांनी दिली. आणि दुसरं सुभाष कोल्हापटे सरांनी, ते शिक्षक आहेत पेशेने. जेव्हा मी कुठे खचायचो, जेव्हा मी डिमोटिवेट व्हायचो, प्रॉब्लेम्स यायचे, तर ते मला मोटिवेट करायचे. संतोष तू करतोय, तू त्याच्यावर स्टील राहा, मेहनत कर. म्हणजे ते बॅकबोन, हे 2 माझे खूप प्रायोरिटी बॅकबोन होते. किती अडचणी आल्या? अडचणी म्हणजे अडचणीचे डोंगर होते. पण कसं आहे की तुम्ही एकदा त्या अडचणीला जर तुम्ही एन्जॉय केला तर तुम्ही सक्सेस झाला असं मला वाटतंय. मी माझ्या अडचणी कारण ब्लँक होतं, कारण जे मी केलं किंवा जे मी करतोय, सुरुवातीला नवीन फील्ड होती. मलाही माहीत नव्हतं की पुढे काय होणार आहे. मला माहिती की उद्या काय घडणार आहे माझ्यासोबत. जॉब्स नव्हते, म्हणजे वेबसाईट येईल, लाईव्ह तर खूप लांबची गोष्ट झाली. मी फक्त नॉर्मली फोटो काढायचो छोटे फोटोने. आणि माझ्या मित्राकडून मी एक छोटा DSLR घेतलेला, 20,000चा DSLR होता. त्याने पण महिनाभर दिला, त्यानंतर तो पण थोडा इग्नोर करायला लागला. तर मग मी, पैसे नव्हते, वडील मिडल क्लास फॅमिलीमधून होतो, 10 बाय 10च्या रूममध्ये राहिला होतो कुर्ल्यामध्ये, चॉलमध्ये. घरच्यांना मी त्रास देऊ शकत नव्हतो कारण तेवढं फंड नव्हतं आमच्याकडे. तर आईच्या बचत गटातून मी 20,000 रुपये काढलेले आईने, आणि मला एक छोटा कॅमेरा घेऊन दिला की जा बाळा, तुला इच्छा तू पूर्ण कर. आणि मग ग्राउंडमध्ये जायचो, असंच नॉर्मली लहान पोरं यायचे, त्यांचे फोटो काढायचो, बघायचो एडिटिंग कसं आहे. मग सुरुवातीला पहिल्यांदा मी माझं क्रिकेट सॅक्रिफाईस केलं. मी माझं स्वतःचं क्रिकेट बंद केलं. जर मी माझं स्वतःचं क्रिकेट बंद नसतं केलं तर आज लाखो लोकांचं क्रिकेट दिसलं नसतं. त्यामुळे मी, म्हणजे बोलतात ना, एक दिल पे बडा पत्थर रख के मैंने मेरा क्रिकेट बंद किया पहिले. आणि त्यानंतर मग मी चालू केलं की नाही, आता करायचं आहे ना लाईफमध्ये तर हेच करायचं. ह्याच्या पलीकडे दुसरे माझ्याकडे ऑप्शन्स नव्हते आणि मी कुठला ऑप्शन्स ठेवला पण नव्हता. प्रॉब्लेम्स खूप होते, दररोज नवीन टास्क होता, कारण नवीन होतं, माहीत नव्हतं की काय करायचं आहे. जसं जसं माझ्या डोक्यात येत होतं मी करत गेलो आणि आज ते. काय वय होतं जेव्हा तू हे सुरू केलंस तेव्हा? 21 वर्षाचा होतो. 21 कम्प्लीट होतं की नव्हतं? आठवत ना, 21 मध्ये होतो मी. आणि चालू झालं. ओके, पुढे काय? संतोष नाणेकरसाठी tenniscricket.in नंतर पुढे काय? आज जसं तुम्ही बघता टेनिस क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट खूप मोठा आपण बोलतो ना इंडस्ट्री झाली आहे. करोडाचे ट्रान्झॅक्शन्स आहेत. जे ट्रान्झॅक्शन मला माहिती आहेत कदाचित तुम्हाला नसतील माहीत. जर तुम्ही भिवंडी पट्ट्यामध्ये गेला किंवा तुम्ही रायगड ग्रामीण पट्ट्यामध्ये गेलात, जर तुम्ही एकंदरीत जर आज मी 8 वर्ष या मेन फील्डमध्ये आहे, जर तुम्ही जेवढ्या महाराष्ट्रामध्ये, मी पूर्ण इंडियाचं नाही बोलत, मी महाराष्ट्राचं बोलतो, जर तुम्ही महाराष्ट्रातले जेवढं प्राईज वाटलं जातं वर्षभरात त्याचा आकडा जरी काढला तर तो 15 ते 20 करोडचा राहतो. मी फक्त प्राईजचा आकडा बोलतोय, मेन प्राईजचा आकडा. स्पर्धा एखादी समजा 5 लाखाची स्पर्धा, मी 3 स्पर्धा मी स्वतः केल्या, 2 क्रिकॉन केल्या आणि 1 इंडिया कप केली. माझं इंडिया कपचं बजेट 70 लाख रुपये होतं. फर्स्ट प्राईज 5 लाख रुपये होतं, तरी बजेट 70 लाख रुपये होतं. विचार करा, जर मी बोलतो की 15 ते 20 करोड इयरली फक्त प्राईजमध्ये जातात, तर एकंदरीत स्पर्धेचं आयोजनाचं बजेट किती करोडावर असेल, हे मी टेनिस बॉलचं बोलतो आहे. इंडस्ट्री खूप मोठी आहे आणि आज लाईव्ह करणारे पण अफाट आहेत. 1000 ते 1,500 लोक लाईव्ह करतात. आणि लाईव्हच्या माध्यमातून कमीत कमी 15 ते 20,000 लोक मेन स्ट्रीम बिझनेसमध्ये आहेत लाईव्हमध्ये. त्यानंतर मॅन्युफॅक्चर झालं, प्रोडक्ट झाले. तर माझ्यानुसार, माझ्या कॅल्क्युलेशन वर्षाला कमीत कमी 200 ते 250 करोडचं ट्रान्झॅक्शन आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. सो संतोष, मी असं सांगेन, तू ज्या वयात हे केलंस आणि जो नंबर तू सांगतोयस, जो आकडा तू सांगतोयस, मोठमोठ्या कंपनीचा टर्नओव्हर सुद्धा एवढा नसतो. आणि नाव यू आर सेइंग की दिस इज सच अ अनऑर्गनाइज सेक्टर, आणि त्या अनऑर्गनाइज सेक्टरचा जो टर्नओव्हर आहे इट इज सच अ ह्यूज अँड मॅमथ. यस 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 यस. ह्या वयामध्ये जेव्हा तू हे सुरू केलंस, अशी बरीच लोक असतील जी त्या वयामध्ये त्यांना काय करायचं माहिती नसेल. काय सांगशील आमच्या प्रेक्षकांना की काय केलं जाऊ शकतं? मी नक्कीच सांगेल ना की तुम्ही तुमच्या मनाचं ऐका. म्हणजे
खूप लोक आपण ज्या सेक्टरमध्ये असतो किंवा एक मिडल क्लास फॅमिलीमध्ये मी खास संदेश देईल. कारण मिडल क्लास फॅमिलीमध्ये होतं काय की एखादा मुलाचा बिझनेस लाईनमध्ये यायचं आलं तर तिथेच ते चालू होतं धाकधूक फॅमिलीला की यार करेल की नाही, होईल की नाही. आणि खूप लोक बिझनेस ऑन पेपर करतात की बाबा असं कॅल्क्युलेशन ऑन पेपर काय नसतं. तुम्ही मार्केटमध्ये उतरा आणि तुम्ही करायला लागा काम. तुमच्या मनाचं आहे का, तुमच्या बुद्धीचं नका की कॅल्क्युलेशन नका आहे का, तुमच्या आतमध्ये जे चाललं आहे. क्रिकेट हे माझं पॅशन होतं आणि आज आमचा यूट्यूब चॅनल जवळपास 19 लाखावर 1.9 मिलियनवर जाऊन आम्ही 1.9 मिलियनवर आहे. मी कधी विचार नव्हता केला की मला इथे अचीव करायचं. मी करत गेलो आणि ते अचीव होत गेलं. मी कधी अपेक्षा नव्हती केली की एवढ्या मोठ्या जाईल. पण एखादी बोलतात ना स्टेप माझं गुडविल झालं किंवा माझं जे काम करण्याची शैली आहे. आज जवळपास आम्ही 50 लोकांची टीम आहे tenniscricket.in मध्ये आणि गेल्याच वर्षी आम्ही एक 6 करोडचा टर्नओव्हर क्रॉस केलेला tenniscricket.in मध्ये. बाकीच्या वेबसाईट्स पण आहेत, बाकीच्या वेबसाईट पण त्याच पद्धतीने कामं करतात ज्या पद्धतीने tenniscricket.in करताय. आणि एकंदरीत टेनिस बॉल क्रिकेट जसं तुम्ही मगाशी बोलला की अनमॅनेज्ड आहे. तर आणि तुम्ही अजून एक क्वेश्चन मला विचारा की व्हॉट नेक्स्ट. तर माझा प्लॅन येत्या 3 वर्षामध्ये मला टेनिस बॉल क्रिकेट सेंट्रलाइज करायचं, टेनिस बॉल क्रिकेटचा डेटाबेस सेंट्रलाइज करायचा आहे. आणि गेल्या वर्षभर मी कारण लाईव्हमधून मी थोडा साईट लाईन झालेलो आहे कारण माझी प्रॉपर टीम आहे, ते लोक सगळं मॅनेज करतात. मी थोडा साईट लाईनला येऊन आपण इंडियाचं टेनिस बॉल क्रिकेट सेंट्रलाइज कसं करू शकतो तर त्या डेटाबेसमध्ये माझं सध्या काम चालू आहे.